म्हणून तुम्हाला धनाचं दारिद्र्य कायम नाही, जरी विद्या असली तरी, असा ब्राह्मणाला शाप दिला लक्ष्मीनी. पण आता इथं सुदैव ब्राह्मणाला आशीर्वाद दिला रुक्मिणीनी की जर एखादं सत्कर्म ब्राह्मण करत असेल तर त्याला कधीही धनाची कमतरता पडणार नाही. सत्कर्म करत असेल तर आशीर्वाद दिला. सुदैव ब्राह्मणाने वंदन केलं रुक्मिणी मातेला. आणि सुदैव ब्राह्मणालाच का दिलं काम? सुदैव ब्राह्मण कुलपुरोहित आहे, वयोवृद्ध आहे. वयोवृद्ध का? तर वयाच्या मानाने पोक्तपणा आलेला आहे. सगळ्यात महत्वाचं पोक्तपणा आहे. वय वाढे तसं पोक्तपणा येतो. काही जणांची वय वाढतात पण पोक्त होत नाही. सुदैव ब्राह्मणालाच का पाठवलं? वयोवृद्ध आहे, कुलाचा पुरोहित आहे आणि हे पत्र श्रीकृष्णांच्या पर्यंत जाईल. आणि जरी त्याला यातलं काही कळलं तरी आपल्या कुलाची बाहेर बेइज्जती होणार नाही याची काळजी देईल. म्हणून सुदैव ब्राह्मणाला पाठवलं. माझ्यासारख्या कीर्तनकाराला, प्रवचनकाराला जर दिलं असतं पत्र तर काय केलं असतं? झेरॉक्स काढून कीर्तनात वाटले असते. म्हणूनच पाठवलं. म्हणून इथं पोक्तपणा आवश्यक आहे. म्हणून वय वाढलं की पोक्तपणा आला पाहिजे. नाहीतर कुठेही गेलो, कसंही गेलो तरी बडबडतोय. बरं काहीतरी बडबडायचं, नंतर म्हणायचं मला काही माहित नव्हतं. मग माहित नाही तर बोलायचं कशाला? मग काय बोलावं, कुठं बोलावं, कसं बोलावं, कुठं, आणि खरं सांगू का, कुठं किती बोलावं हे कळण्यापेक्षा काय बोलू नये हे कळलं पाहिजे. माणसाला काय बोलावं हे कळत नाही, काय बोलू नये हेच कळत नाही. नको ते बोलतात आणि नंतर आंदोलन येतं. आणि मग आता भगवान येणार आहेत. रुक्मिणीने सकाळी स्नान केलं, सगळी पूजेची तयारी केली आणि भगवती मातेच्या कुलदेवतेच्या मंदिरात आपल्या मैत्रिणींच्या सह आली आणि देवीची पूजा केली. देवीची पूजा झाली, आरती झाली. पण अजून भगवान गोपाळ कृष्णांचा पत्ता नाहीये. सारखं मागं वळून वळून बघतीये, अजून कसे आले नाही. ओवाळीन पंचारती अंबिके तुला, ओवाळीन पंचारती अंबिके तुला, ओवाळीन पंचारती अंबिके तुला. आरती झाली पण अजून भगवान गोपाल कृष्ण आले नाही. आता रुक्मिणीने प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. एक प्रदक्षिणा झाली, 2 झाल्या, 3 झाल्या, 4 झाल्या. मैत्रिणी तिच्या बरोबर प्रदक्षिणा घालतायत. पण अजून कृष्ण आले नाही. 10 प्रदक्षिणा झाल्या. रुक्मिणीने ठरवलेलं कृष्ण येईपर्यंत प्रदक्षिणा झाली, अजून कसे आले नाही. मग मैत्रिणी विचारला अजून किती प्रदक्षिणा घालणार? ती म्हणली मी 90 केला होता देवीला, 108 प्रदक्षिणा घाली. म्हणजे कृष्ण येस्तपर्यंत. म्हणून बघा मंदिरात कधी न येणारे सारखे सारखे येऊ लागले आणि जास्त प्रदक्षिणा घालू लागले की ओळखायचं.